नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय दुसरा असा मेळावा नागपूरमध्ये 31 ऑगस्ट रोजी होणार आहे। मग या 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यावर आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय झालेला आहे। मग या ठिकाणी आश्वासनांचे पालन केले जात नाही, तसेच इतर काय गोष्टी आहेत की ज्यामुळे आशा सेविका व अंगणवाडी सेविकांनी या मेळाव्यावर बहिष्कार टाकला आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आम्ही असेच अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो। तरी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की नागपुरातील लाडकी बहीण मेळाव्यावर आशा सेविकांचा बहिष्कार झाले, असे की आश्वासनानंतरही मागणी पूर्ण केली जात नाही। दुसरीकडे लाडकी बहीण मेळाव्याला राजकीय स्वरूप देण्यासाठी आशांना कार्यक्रमाला हजेरीची सक्ती केली जात आहे। मग असा संताप व्यक्त करीत मागण्या मंजूर न झाल्यास लाडकी बहीण मेळाव्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे म्हणजे CITU यांनी नागपुरातील गुरुदेव सेवाश्रम येथे कार्यकर्ता मेळाव्यात देण्यात आला। मेळाव्यात सुरुवातीला कोलकाता व बदलापूर अत्याचाराचा निषेध करण्यात आला। संघटनेचे नेते राजेंद्र साठे म्हणाले, नागपुरात डेंग्यू चिकनगुनिया रुग्ण वाढले असून महापालिका व जिल्हा परिषद आजार नियंत्रणात कुचकामी ठरली आहे, त्यामुळे आशांवर मोठी जबाबदारी आहे। त्यानंतरही आशा सेविकांना 31 ऑगस्ट रोजी रेशीमबागमध्ये आयोजित लाडकी बहीण मेळाव्यामध्ये उपस्थितीसाठी सक्ती केली जात आहे। मग मेळाव्यात सक्तीचा प्रकार अन्यायकारक आहे। कार्यक्रमाला गर्दी दाखवण्याकरिता ही सक्ती आहे। एकीकडे शहरात डेंग्यू चिकनगुनिया रुग्ण वाढत असताना या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त आहे, परंतु त्यांना मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याने आशा सेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। शासनाने आशा सेविकांना मासिक 7,000 व गट प्रवर्तकांना 10,000 रुपये मानधनाचे आश्वासन दिल्यावरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। दिवाळी बोनससह इतरही आश्वासनाचा पत्ता नाही, त्यामुळे या आश्वासनांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असेही साठे म्हणाले। या प्रसंगी प्रीती मेश्राम, रंजना पौणीकर, लक्ष्मी कोत्तेजवार, अर्चना कोल्हे, अंजू चोपडे, उज्ज्वला कांबळे, सरिता धोटे, मंदा गंधारे, आरती चांबारे उपस्थित होत्या। लाडकी बहीण मेळावा काय आहे, तर मग लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये 31 ऑगस्टला आयोजित करण्यात येणार आहे। हा मेळावा रेशीमबाग मैदानावर होईल। मेळाव्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहतील। कार्यक्रमात अनेक बहिणींच्या खात्यावर योजनेचे पैसे दिले जाणार आहे। दरम्यान आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे सरकारला मागणी पूर्ण न करण्यास बहिष्काराचा इशारा दिला आहे। मग या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका यांनी नागपूर मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ते या मेळाव्यावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। तरी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।